आज आम्ही पनीर मटर बनवणार आहे. हे मटर आणले इथं आणि पनीर मटर बनवायला लावली सगळेजण मस्त. आजचा आमचा 4था दिवस आहे आणि आज पनीरची भाजी बनवायला लावली आणि पनीर आता तळून घेणार आहे मस्तपैकी. टॉपचं जेवण बनवायचं नंतरचा विषय नंतर तुम्ही बघा. पनीर मी आणलंय ते पनीर आणि मटर. हां इकडे घे. हां ताईब्यानं भावानं पनीर आणून दिला इथं मस्तपैकी. पनीर आणि मटर भावानं आणलंय. आपण फक्त बनवायचं मस्तपैकी गिरवी टाईप खायचं. टॉपचा विषय होणार आहे दणका. बघा तर असं पनीर भाजून घ्यायला नाही ते बघा भाजून घेतले मस्तपैकी. तर विषय काय झाला माहिती आहे का, आम्ही पनीरची भाजी करता करता सगळी आई घातली बघा गाड्यामधनं सगळ्यांच्या सोडल्या. त्यामुळं आम्हाला गडबडीत सगळं सामान आवरायला लागलं आणि गाडीत निघलो. तर ही तुम्ही रस्ता बघू शकता. जाव काही मातीतनं कुठं पांदीनं चालवा लागली गाडी का काश्मीरच्या रोडला चालवा लागली आम्हालाच काय कळण झाले. सगळं डासून गेलं टोटली. जेवढं आहे तेवढं सगळं डासून गेलं. असली वाईट परिस्थिती झाली आहे की नाही. मागच्या वर्षी जरा बरं होतं म्हणायचं पण ह्या वर्षी की नाही असली वाईट झाली की नाही. सगळी घरं बिरं सगळं वाहून गेले भावानं. आणि गाड्या अशा इथं 4-4 दिवस 5-5 दिवस गाड्या सोडून झाल्या. 20,000 ते 25,000 गाड्या लाईनीत होत्या. आणि कसा बसा आमचा नंबर आला होता. गाडी चालवताना गांड फुटली. इकडे साईडला सगळी दरीच आहे आणि रस्ता दिसायला डोंगर सगळ्या जे ढासळून आला की नाही त्या डोंगराच्या खाली आमचा मेन रोड हायवे बाजूला इकडं तिकडं काहीच नाही. आणि त्या डोंगरावरची माती ढकलून तरी तेवढा बारीक रोड केल्यात. म्हणून इकडे खाली 5-5 दिवस गाड्या उभा करायला लागल्यात. आणि 5-5 दिवसानं इकडं ट्रॉफिक 5 दिवस तिकडं ट्रॉफिक असं करायला लागले. लय वाईट परिस्थिती झाली. पंप बघू शकता. पंप पूर्ण खाली पूर्ण असा झालाय मातीत. मी पंप लाईव्ह तुम्ही समोर गेल्यानंतर तुम्हाला दिसलंच पंप होता इथं भावानं. एकदा डिझेल टाकलेलं पंप गेलाय सगळा. ते बघा बघू शकताय पंप कसा झोपलाय रोड. या पंपाच्या खाली किती जण माणसं गेल्यात काय कोणाला काय माहित नाही. फक्त पंपाचा डाम तेवढा राहिला बघा कसा बसा टिकून ते राहिला. खाली आले रोड. आपण हे तुम्ही बघू शकता. हे या डोंगराच्या खाली आहे की नाही. ह्याच्या खाली हायवे ह्याच्या खाली हायवे. हे सगळं खाली रोडवर आले. तर 4 लाईन इथं सर्कल होता यो. फोर लाईनची काय अवस्था झाली आहे बघा. वर घर बघा वरनं खाली आले 4 लाईन. आता इथे सिंगल बी नाही. कुठं डबल कराय जाईल. आता याला 2 वर्ष जातील. 4 लाईन होती याला काय ती घर बघा घर बघा वरनं आले घरी. फायनली आम्ही बनियाच्या माग श्रीनगरच्या माग आहे आणि बरोबर आम्ही इथं घातलं आहे. तर तुम्ही नजारा बघू शकता का. दोन्ही डोंगराच्या मधली गाडी चालली आहे. तर बघू शकता का तिकडे दाखवा सगळी असते. तर ते बघू शकता का तुम्ही खाली नजारा वाईट लावण्याला. मागे पण बघा कशात गाड्या ट्रॅफिक मागे रस्ता दाखव मागे. नाच घेतली काय लागते असं तऱ्हेने आम्ही इथं पोचलेलो आहे. श्रीनगर आमच्यापासून कमीत कमी 100 किलोमीटर आहे आणि पुढे नजारा कसा खतरनाक आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांनी. आणि आम्ही इथं पोचलेलो आहे बघा बनियालला. बनियालचं पार्किंग आहे. इकडे सगळ्या गाड्या उभ्या आहेत. तिथं सगळ्यांनी झोपण्यासाठी तीन सगळी सोय असते. ड्रायव्हर आणि निवांत तिथे गाडी लावून निवांत झोपू शकतात. हे सगळं इथं का नाही डिसेंबर महिन्यात पूर्ण इथं सगळा बर्फ असतो पूर्ण डोंगरावर. आणि इथं जागेवर जमिनीवर सुद्धा बर्फ असते. दोन्ही गाड्या आम्ही इथं लावली. ओ जहांगीरबाई काय म्हणता का. मला म्हणता भाऊ कसं वाटलं काश्मीरला आल्यावर. 1 नंबर. सगळे तुमचे पाहुणेच आहेत इकडे. सगळे पाहुणेच आहेत. मग चला मग चहा पिऊया. भावकी यांची इथंच आहे सगळी. सगळी भावकी आमची इथेच आहे. अलीकडे बॉर्डर क्रॉस केलं तिथं डबल भावकी आहे.
दिवसाचा चहा प्यायचा असला तर एकदा काश्मीरला यायला लागतंय. या शेट्टे या पाट्टे चला. याने सगळ्यांनी चहा बिस्किट चालू नाश्ता करायला आणि आम्ही पण बिस्किट घेतले. तुम्ही हे बघू शकता ट्रॉफिक जसं आम्हाला कर्फ्यू लावतात तसं कर्फ्यू लागला की नाही अशा गाड्या सगळ्या उभा करायला लागतात. जेव्हा इथं सुटेल 2 दिवसाचा कर्फ्यू असतो 3 दिवसाचा कानवाई लागते त्या कानवाईमधनं गाडी काढायची बाहेर. आता आम्ही 4 दिवस उभा राहून आता आलोय आम्ही इथं श्रीनगरमध्ये. आता यांचा नंबर कधी येईल 2 दिवसांनी येईल 4 दिवसांनी येईल काय माहित नाही. आम्ही तर आता पोहोचलो.